आणि या घडीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं निरास्नान झाल्यानंतर वारकरी चांगलेच आक्रमक झालेले दिसले। निरास्नान झाल्यानंतर पुढच्या विणेकऱ्यांना फक्त पादुकांचं दर्शन दिलं गेलं, परंतु मागच्या रथामागे चालणाऱ्या वारकऱ्यांना पादुकांचं दर्शन न दिल्यामुळे वारकऱ्यांनी रस्त्यावरतीच ठिय्या दिला। दरम्यान आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा रथ मार्गस्थ झालेला असून मागचे वारकरी मात्र नीरा नदी काठीच आहेत। दरम्यान या वारकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निरास्नान करून आळंदीकडे मार्गस्थ झालेली आहे, परंतु रथामागच्या ज्या दिंड्या होत्या त्या काही काळ याच ठिकाणी थांबून होत्या, त्या पुढे मार्गस्थ झालेल्या आहेत। काय नेमकी तुमची भूमिका आहे? आता आमचं जे नियमाचं भजन जे राहिलेलं आहे ते भजन आम्हाला पूर्ण करावं लागतं। ते आमचं नियमाचं भजन आम्ही पूर्ण करून आम्ही या ठिकाणी जेवणासाठी विसावणार आहोत। बर, आता मला सांगा, तुमची मागणी प्रमुख होती की माग पालखी यावी किंवा पादुका याव्यात, आम्हाला दर्शन द्यावं, पण तुमची मागणी मान्य झाली नाही। तुम्ही आता रथाच्या पाठीमागे चालता आहात, पण खूप पाठीमागे आहात, अंतर पडलेलं बरं। तर आम्ही संध्याकाळी ज्या वेळेस आरती होती मुक्कामाच्या त्या ठिकाणी आम्ही आमचा निषेध टाळ वाजून उतरणार आहोत। त्याचं उत्तर त्यांना ते द्यावं लागेल। पण ही परंपरा आहे की दरवेळेस निरास्नान झाल्यानंतर ती पाठीमागे पादुका दर्शनासाठी येतात, त्या पाठीमागे येतात दर्शनासाठी। हो। मग यावर्षी का नाही आले, काय कारण सांगितलं गेलं? ते त्यांनी का आणलेलं ते कारण त्यांचं त्यांना माहिती, कारण आमच्याकडे पूर्वीचे हिडो तसे आमच्याकडे पूर्वीचे हिडो आहेत पाठीमागे दर्शनाला। तुमचं जे म्हणणं आहे, जे या ठिकाणी समाज आरती होते त्या ठिकाणी मांडणार? हो, त्या ठिकाणी आम्ही संध्याकाळी मांडणार। पालखीचं पावलींचा रथ पुढे गेला असला तरी अंतर ठेवून जे आहेत ते वारकरी पुढे चाललेले आहेत आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे ते संध्याकाळच्या आरतीला टाकणार आहेत आणि त्यावेळेस नेमकं काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, धीरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।